नितीन एका मोठ्या शहरात नोकरीला होता. त्याची आई गावी खूप आजारी होती. आईला भेटण्यासाठी त्याने रात्रीची बस पकडली. पण मध्यरात्री घंटाट पावसाने महामार्गावर गोंधळ घातला. रात्रीचे 1:05 झाले होते. बस एका सुनसान हॉटेलजवळ थांबली. इंजिनमध्ये बिघाड झाला होता आणि दुरुस्तीला किमान 3 तास लागणार होते. नितीनला गावात तातडीने पोचायचे होते. मनात अपराधीपणाची भावना होती, कारण त्याने त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून आईच्या उपचारात चुकीचा निर्णय घेतला होता. तो तसाच छत्री घेऊन महामार्गावर चालत निघाला. चोहो बाजूंनी काळोख आणि पावसाच्या सरी. त्याला भीती वाटू लागली. थोडे पुढे गेल्यावर त्याने पाहिले, पुलाजवळ रस्त्याच्या कडेला एक जुनी काळ्या रंगाची ॲम्बॅसडर कार उभी होती. हेडलाईट चालू होत्या, पण आत कोणी नव्हते. नितीनने विचार केला, कोणीतरी मदतीला सापडेल. त्याने कारजवळ जाऊन खिडकीवर थाप मारली. खिडकीतून एक वृद्ध माणूस, ज्यांच्या डोळ्यांवर जार काचांचा चष्मा होता, हळूच मान वर केली. त्यांच्या चेहऱ्यावर एकदम शांत आणि स्थिर भाव होते. काका, मी खूप अडचणीत आहे. माझी आई गावी. मला तिथे सोडता का? मी तुम्हाला चांगले पैसे देईन. नितीननं केविलवाण्या स्वरात विनंती केली. वृद्धांनी काही न बोलता मागच्या दरवाजाच्या दिशेने हाताने इशारा केला. नितीनला हायसे वाटले. तो मागच्या सीटवर बसला. कारमध्ये चंदनाचा आणि जुन्या कागदपत्रांचा एक विशिष्ट वास होता. वृद्धांनी कार सुरू केली. कार आता महामार्गावर धावत होती. नितीनने त्यांचे आभार मानले. तुम्ही देवदूतासारखे आलात काका. मला विश्वासच बसत नाहीये. वृद्धांनी आरशातून नितीनकडे पाहिले आणि एक अत्यंत मंद पण गंभीर आवाजात विचारले, तू विश्वास नावाचा शब्द कोणत्या तोंडाने उच्चारतोस? नितीनचा चेहरा भीतीने पांढरा पडला. म्हणजे? तुझ्या आईने तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू तिला वाचवण्यासाठी चुकीचा निर्णय घेतलास. तू तिच्या इच्छेविरुद्ध काम केलेस. विश्वासाची किंमत तुला चुकवावी लागेल. नितीनला कळून चुकले. हा माणूस सामान्य नाही. तू त्याच्या मनातले बोलत होता. कोण आहात तुम्ही? नितीनचा आवाज थरथरत होता. वृद्धांनी उत्तर दिले नाही. त्यांनी फक्त कारचा वेग वाढवला आणि त्याच क्षणी त्यांना बाजूच्या सीटवर एक पांढऱ्या साडीतील स्त्रीची अस्पष्ट आकृती दिसली. त्या स्त्रीचे डोळे रिकामे आणि काळे होते. कार आता वेगळ्याच अत्यंत अरुंद आणि कच्च्या रस्त्यावर वळली. दोन्ही बाजूंनी गर्द झाडी. काका, हा रस्ता माझ्या गावाकडे जात नाही. हा स्मशानभूमीकडे जातो. नितीन ओरडला. वृद्धांनी शांतपणे उत्तर दिले, जिथे वाईट निर्णय घेतले जातात तिथे शेवटचा मार्ग स्मशानातूनच जातो. त्याच क्षणी पांढऱ्या साडीतील स्त्रीच्या तोंडून एक मूक किंकाळी बाहेर पडली. जणू ती नितीनला काहीतरी सांगू इच्छित होती, पण तिला बोलता येत नव्हते. नितीनने खिडकीतून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजाचे हँडल एका जड अदृश्य हातानं दाबून ठेवले होते. नितीन भीतीने ओरडला, मी माफी मागतो. मला काय करायचे ते सांगा. वृद्धांनी शांतपणे आरशातून पाहिले. माफी नाही, सत्य हवे आहे. तुझ्या आईच्या आयुष्यातील शेवटचा विश्वास कोण होता? त्याचे नाव सांग. नितीनच्या डोळ्यासमोर त्याच्या मित्राचा चेहरा आला, ज्याच्या सांगण्यावरून त्याने आईला शहरात आणले होते आणि उपचाराचा तो घातक निर्णय घेतला होता. मला माहीत नाही, नितीन खोटे बोलला. त्याच क्षणी कारच्या इंजिनमधून एक कर्णकर्कश आवाज आला आणि कार पुलाच्या मध्यभागी थांबली. वृद्धांनी आपली नजर पुलाखाली नदीच्या काळोख्या पाण्यावर स्थिर केली. नितीन, तू माझा वेळ वाया घालवत आहेस. तुझ्या आईला सत्याची गरज आहे, पण तू अजूनही खोट्याच्या बुरख्याखाली लपलेला आहेस. तू त्या व्यक्तीचे नाव घेतले नाहीस तर
हा आवाज तुला रात्री झोपू देणार नाही. आणि त्याच क्षणी कारच्या मागच्या सीटखाली माती ओढल्याचा आणि विव्हळण्याचा आवाज सुरू झाला. खुर्र खुर्र खुर्र. पांढऱ्या साडीतील स्त्रीने आता नितीनच्या गळ्याभोवती आपले थंडगार हात आवळले. नितीनला श्वास घेता येईना. सांग, नाव सांग आणि स्वतःची सुटका करून घे, वृद्ध गरजली. नितीननं कसम बस उत्तर दिले. तो अनिकेत होता. त्यानं मला फसवले. त्याच क्षणी पांढऱ्या साडीतील स्त्रीनं नितीनचा गळा सोडला. कारमधील वास चंदनाचा आणि जुन्या कागदपत्रांचा आता तीव्र झाला. आता तू मुक्त आहेस, वृद्धांनी शांतपणे सांगितले. कार सुरू झाली आणि एका क्षणात नितीनला त्याच्या गावाच्या वेशीवर सोडण्यात आले. नितीन धावत घरी पोचला. घरी आईचे पार्थिव शरीर शांतपणे ठेवलेले होते. आईची मान एकदम स्थिर आणि शांत होती. नितीननं हंबरडा फोडला. शेजारी बसलेल्या काकूंनी नितीनला जवळ घेतले. बाळा, तुझ्या आईनं शेवटच्या श्वासापर्यंत तुझी वाट पाहिली. तिचा विश्वास होता की तू येशील. नितीनला अपराधीपणानं घेरले. त्याच रात्री आईच्या अस्थि विसर्जनासाठी अनिकेत, तोच मित्र आला. त्यानं नितीनला मिठी मारली. नितीन, तुझ्या आईबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. तू स्वतःला दोष देऊ नकोस. आपण जे केले ते तिच्या उपचारासाठी होते. नितीनने अनिकेतच्या डोळ्यांत पाहिले. त्याच्या डोळ्यांत कोणताही पश्चात्ताप नव्हता, फक्त थंड भयानक आसक्ती होती. नितीनने लगेच त्याच्या आईची जुन्या कागदपत्रांची पेटी उघडली. आत त्याला फक्त चंदनाचे छोटे तुकडे आणि एक जुना फोटो मिळाला. तो फोटो होता त्या वृद्ध माणसाचा आणि त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या पांढऱ्या साडीतील स्त्रीचा. खाली लिहिलेले होते, अविस्मरणीय प्रवास 1985. नितीनला आठवले, तो वास, ती कार आणि तो प्रवास. तो वृद्ध माणूस आणि ती स्त्री कोणीतरी दुसरेच होते जे सत्याच्या शोधात होते. त्याच क्षणी नितीनच्या फोनची रिंग वाजली. अनोळखी नंबर. त्यानं फोन उचलला. पलीकडून अनिकेतचा आवाज आला, पण तो आवाज हसणारा आणि विजयी होता. नितीन, तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, पण त्या वृद्धांनी ठेवला. ते मला न्यायला आलेत. मी आता मुक्त झालो. नितीन धावत अंगणातून बाहेर आला. अंगणात अनिकेत उभा होता. त्याच्या डोळ्यांतून रक्ताच्या धारा वाहत होत्या. तो एका स्थिर, संमोहित अवस्थेत पुलाच्या दिशेने चालत होता. अनिकेत, थांब, कुठे चाललायस? नितीन किंचाळला. अनिकेतने नितीनकडे पाहिले नाही. त्याचा चेहरा पांढरा पटक झाला होता. जणू त्याच्या शरीरातून जीव ओढला गेला होता. तो फक्त माती ओढल्यासारखा आवाज करत पुढे सरकत होता. आणि त्याच क्षणी पुलावरून तीच जुनी काळी अँबॅसडर कार हेडलाईट बंद करून पण मंद गतीने येत होती. कारच्या काचेतून नितीनला त्या वृद्ध माणसाचा चेहरा अस्पष्टपणे दिसला. त्याच्या चेहऱ्यावर आता शांतता नव्हती, तर क्रूर समाधानाचे एक विचित्र हसू होते. कार जवळ येताच कारच्या बाजूच्या सीटवर बसलेली पांढऱ्या साडीतील ती स्त्री नितीनला स्पष्ट दिसली. तिच्या डोळ्यांतून आता रडणे नव्हते, तर अग्नीची तीव्र आसक्ती होती. तिने आपला हात हलवला आणि कारने एक मोठा भयानक हॉर्न वाजवला. तो आवाज इतका मोठा होता की नितीनच्या कानातून रक्त येऊ लागले. नितीनने ओरडून अनिकेतला पकडण्याचा प्रयत्न केला, पण अनिकेतने क्षणात आपला हात झटकला आणि तो कारच्या दिशेने धावला. अँबॅसडर कार अनिकेत जवळ पोहोचली. कार थांबली नाही. अनिकेतने कारच्या मागच्या सीटचा दरवाजा उघडला आणि तो हसत आत बसला. आणि नितीनला दिसले. कारमध्ये मागच्या सीटवर अनिकेत शिवाय कोणीच नव्हते. पण तरीही दरवाजा बंद होताच
ती पांढरी साडीतील स्त्री त्याच्या बाजूला दिसली आणि लगेच नाहीशी झाली. कारने पुन्हा वेग पकडला आणि ती पुलावरून अंधाऱ्या दरीच्या दिशेने निघून गेली. नितीनला करून चुकले. तो वृद्ध आणि ती स्त्री आता अनिकेतच्या आतमध्ये प्रवेश करून त्याला त्याच अविस्मरणीय प्रवासावर घेऊन गेले होते, जिथे विश्वासाच्या खुन्यांना कोणतीही मुक्ती नव्हती. नितीन थापा टाकत थरथरत होता. त्याने मागे वळून पाहिले. जिथे अनिकेत बसलेला होता त्या जागी रस्त्यावर फक्त चंदनाच्या वासाचा एक मंद धूर दिसत होता. नितीनने हळूच मोबाईल काढला आणि त्या वृद्धांच्या फोटोतील त्या स्त्रीकडे पाहिले. आणि त्याच क्षणी फोटोतील त्या स्त्रीच्या ओठांवर एक अतिशय थंड, शांत हसू आले. नितीनने भीतीने तो मोबाईल फेकून दिला. या भयानक रात्रीचे सत्य आता नितीनच्या आयुष्यात कायमचे घर करून बसले होते. विश्वासाचा खून करणाऱ्यांना घेऊन जाणारी ती कार अजूनही महामार्गावर धावत असेल का? अनिकेत त्या काया अँबॅसिडरमध्ये बसल्यापासून तो कुणालाच दिसला नाही. आजही काही लोक म्हणतात, पावसात मध्यरात्री त्या पुलावर एक काळी कार हळूच थांबलेली दिसते. हेडलाईट बंद, पण हॉर्न मात्र स्वतःहून वाजत राहतो. विश्वासघाताची किंमत प्रत्येकाला चुकवावी लागते आणि हा प्रवास अजूनही संपलेला नाही. तुम्हाला असा मृत्यूचा प्रवास करायचा असेल तर एकदाच खोटं बोला. ही कथा आवडली असेल तर लाईक करा. अशाच भयानक कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि तुमच्या शहरात अशी कार दिसली असेल तर कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका.